रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे इंस्टाग्रामला एकदम ट्रेंडिंगला असणारं सॉन्ग। तुम्हाला माहितीच असेल टीडीएम नावाचा पिक्चर आलेला आहे, ओके, म्हणजे जुना झाला तो सोडा तो विषय, आणि त्याच्यातलं एक सॉन्ग आहे एकदम असं खतरनाक, ओके, त्याच्यावरती आपण आज व्हिडिओ आणलेला आहे आणि तो व्हिडिओ एकदम असा खतरनाक आहे। तुम्ही डेमो बघितला एक समजतेच, इंट्रो झाला की तुम्हाला डेमो डायरेक्ट दिसतंय, त्यामुळे तुम्ही इंट्रो पूर्ण बघा आणि मग डेमो बघा आणि मग व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया, ओके, म्हणजे सुरुवात करा। तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला जे काय मटेरियल लागणार आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता। आणि जे काय म्हणजे मटेरियल आहे ते तुम्हाला डायरेक्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल ड्राईव्हद्वारे दिलेले आहे, तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल घेऊ शकता। आणि काय प्रॉब्लेम आला तर मला छोटासा इंस्टाग्रामवरती एक मेसेज करा, तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करूया एकदम असं खतरनाक पद्धतीनं, ठीक आहे। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। आणि महत्वाचं म्हणजे आपण व्हिडिओ बनवणार आहे ते ऍप एकदम असं खतरनाक आहे, एकदम प्रो आहे, ते तुम्हाला कुठंच भेटत नाही। टेलिग्राम चॅनल त्यासाठी तुम्हाला आपल्याला जॉईन करावं लागेलच, त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, ओके। आणि ऍप घ्या आणि चला व्हिडिओला सुरू करूया। पुढची प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो, तर चला पहिला डेमो बघून घ्या। तर आलाय तुम्ही तर आता व्हिडिओला बघा पूर्ण, ओके, आणि लाईक आताच करा। बरं जाऊ द्या, ते करू नका, पण व्हिडिओला तेवढं पूर्ण बघा, ठीक आहे। तर आता कसं आहे माहिती आहे काय, एवढं तुम्हाला बनवण्यासाठी हे 2 ॲप लागते, ठीक आहे, हे 2 लागतातच, विषय नाही, ह्याच्याशिवाय होतच नाही, काय कामच होत नाही आपलं। मग ते अलाइट मोशन तिकडं जावं लागतंय, नको, आता आपल्याला हे करायचं, ठीक आहे। हे सुपर व्हीपीएन हे तुम्हाला भेटतं आपल्या प्ले स्टोअरवरती जायचं, सुपर व्हीपीएन सर्च करायचं आणि विषय पद्धतीनं त्याला कनेक्ट करून घ्यायचं। कनेक्ट केल्यानंतर पुढचं काम करायचं, पुढचं काम आहे हे ॲपचं नाव ज्याला माहिती आहे त्यानं कमेंट करून सांगा, ज्याला माहीत नाही त्यानं कमेंटमध्ये विचारा, माहिती त्यानं त्याला रिप्लाय द्या, मग विषय ओके, पण कमेंट करा तेवढं, ओके। तर अशा प्रकारचं हे ॲप आहे। तर हे ॲप तुम्हाला भेटतंय कुठं, तर आपलं तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पिन्ड मेसेजमध्ये हे ॲप भेटते, तिथून विषय करायचा, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, म्हणजे जर टेलिग्राम भेटत नसेल, लिंक ओपन होत नसेल, टेलिग्राम चॅनल होत नसेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा, तिथं सांगतो, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डायरेक्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, क्लिक केलं की विषय होते। आता हे मी कॅपकटला ओपन करायचं, आता मी हे कॅपकटला ओपन करून घेतो, ठीक आहे। ॲड फीड दिसले की स्किप मारायचं, टेम्पलेट येते ते एडिटवरती क्लिक करायचं इकडे अलीकडे, ओके। हे बघू शकता इथं यायचं डायरेक्ट, बरं का, गवत नसेल तुम्हाला खाली एडिटवरती इथं याच्यावरती क्लिक करायचं। इकडं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, न्यू प्रोजेक्ट, ओके, न्यू प्रोजेक्ट तुम्हाला इथं सिम्पली क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपलं मटेरियल ओपन करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल दिलं ते विषय करून घ्या तेवढा, ओके। तर अशा प्रकारे फोटो दिला आहे, फोटो काय तुम्ही वापरू शकता, तुम्हाला फक्त गरज आहे ते बीटमार्क सॉन्गची आणि लिरिक्सची, ठीक आहे। तर तुम्हाला लिरिक्स आणि बीटमार्क दिले, त्यातला पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, बीटमार्कचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा प्रकारे जो आहे आपला व्हिडिओ आहे, तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं पहिल्यांदा, आणि व्हिडिओवरती क्लिक केलं की तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन दिसते, सिम्पली तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ बघू शकता, सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर तुम्हाला क्लिक करायचं, ठीक आहे। एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केलं त्या वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, जिथं बरोबर बीट चेंज होत आहे तिथं बरोबर तुम्हाला विषय करायचा, पहिली बीट 12 सेकंदाच्या आसपास आहे कुठंतरी, इथं बघू शकताय, इथं बरोबर जिथं चेंज होतं आहे का तिथं तुम्हाला त्या वरच्या व्हिडिओला इथं स्प्लिटचं ऑप्शन आहे, त्याला स्प्लिट करून कट करायचं, कट मारायचा, फक्त कट म्हणजे आपला हेअर कट नाही, तर स्प्लिट करून कट मारायचा व्हिडिओला, ओके। अशा प्रकारे पण पुढचा इथं 3 नंबरला बघू शकता, इथं तिसरी बीट चालू होत्या, इथं तिसरी, नंतर ना इथं इथे एकच आहे चौथी, ओके। तुम्हाला म्हणत असेल तुम्ही म्हणजे कशावरनं कट करतोय सॉन्ग का काय, हे बघू शकता इथं, ओके, हे इथं बीट चेंज होताना दिसतंय, बीट 1, बीट 2, बीट 3, ओके। अशा प्रकारे बरोबर तिथं चेंज करायचं। एवढंच झालं की आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर म्हणजे व्हिडिओच्या लेअरवरती आता ही 1, 2, 3 अशा प्रकारचे 4 इथं लेअर झाले, त्या पहिल्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचे, पहिल्या ह्याच्यावरती, त्याच्यावरती क्लिक केलं थोडं पुढं जायचं तुम्हाला, आणि तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे, सिम्पली रिप्लेसवरती इथे क्लिक करायचं, हे बघू शकताय इथं आहे, ओके, इथे बघू शकता ही वाला, याच्यावरती क्लिक करायचं, ओके। त्याच्यावरती क्लिक केलं की आपलं मटेरियल ओपन होतं आहे, आणि मटेरियलमध्ये तुम्ही इथून एखादा एक फोटो घ्यायचा, म्हणजे आता तुम्ही तो तुमचे फोटो ज्याचा व्हिडिओ बनवतो त्याचा फोटो इथं घेऊ शकता आणि विषय करू शकताय। तर हे आणि पोरानं बनवलं तर चालते, काही विषय नाही, कुठला विषय कुठं पण जोडायचा, विषय हार्ड करून टाकायचा, नाद गोळा बुक्की टिंगुळी SQ RQ ZQ फॉर्म्युला वापरायचा आणि विषय करून टाकायचा, ठीक आहे। तर हे बघू शकता अशा प्रकारचा विषय फोटो ॲड केला आहे। तर हा फोटो तुम्ही ॲड केल्यानंतर म्हणजे सगळेच फोटो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचे, पण दुसऱ्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला इथं रिप्लेस ऑप्शन आहे, सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे, ओके।
आणि तुम्हाला तो दुसरा फोटो परत सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटो सिलेक्ट करून घ्या दोन. त्यानंतर तुम्हाला सांगतो इथं काय करायचं, ठीक आहे. जो आपला पहिला फोटो आहे काय, त्या तुम्हाला पहिल्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे थोडं पुढे जायचं आहे, ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे सॅच्युरेशनवरती क्लिक करून पूर्ण ह्याचं सॅच्युरेशन कमी करायचं आहे. त्याच्यानंतर थोडं पुढे जायचं, तुम्हाला ऑपोसिटीचं एक ऑप्शन दिसेल, सिम्पली ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे आणि ऑपोसिटी अशा प्रकारे तुम्हाला 50 ठेवायच्या, बघू शकता अशा प्रकारे 50 ठेवायची, 51-50. ओके, काय विषय नाही, 51 ठेवलं चालतं आहे किंवा थोडं वाढवू शकता आहे, काही विषय नाही. अशा प्रकारे 60-65 ठेवलं तरी चालतं आहे. 65 ठेवायचं. 65 ठेवल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, एवढं असं झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही पहिला फोटो लावून घ्या. ओके, मी सुद्धा फोटो लावून घेतो. ओके, हां, तर मी फोटो वगैरे लावून घेतलो आहे, बघू शकता फोटो लावलं. आता फक्त तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये इफेक्ट ॲनिमेशन आणि एक ओव्हरले व्हिडिओ तो लावायचा आहे, ठीक आहे. कसं लावायचं मी सांगतो. तर तुम्हाला इथे पहिल्यांदा एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इथं ओव्हरले दिसते, ओव्हरलेवरती क्लिक करा, ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करा, ठीक आहे. ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक केलं की जे आपलं मेटलमध्ये व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक ओव्हरले आहे, तो ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला फक्त इथं ॲड करायचा आहे. ओके, ह्याला इथे ॲड केलं, ह्याला पूर्ण स्क्रीनवर अशा प्रकारे 2 बोटं धरायचं आणि पूर्ण स्क्रीनवर ह्याला अशा प्रकारे घ्यायचं पहिल्यांदा, ठीक आहे. आणि पूर्ण स्क्रीनवर ह्याला घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला स्प्लाइसचं ऑप्शन आहे तर खाली बघू शकता, हे स्प्लाइस. हे नीट लक्ष द्या हो तुम्ही, इकडं माझ्या हाताकडे लक्ष द्यायचं, पूर्ण बोट कुठं टॅप होतं आहे काय, हे स्प्लाइसचं बटन. या स्प्लाइसच्या बटनवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि लाईटन ऑप्शन आहे, हे लाईटन सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे लाईटन इथं नीट लक्ष द्या, स्प्लाइस आणि लाईटन, हे लाईटन सिलेक्ट करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. म्हणजे हे कसं दिसतंय व्यवस्थित इथं, नादच नाही, एकदम असं कडक पद्धतीनं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, म्हणजे ह्याच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही याला बारीक मोठं व्यवस्थित तुमच्या हिशोबानुसार सेट करू शकता आणि अशा प्रकारे तुमचं जे काय आहे ते याला व्यवस्थित तिथं लावू शकता, ठीक आहे. ओके, अशा प्रकारे ह्याला लावा म्हणजे विषय एकदम कडक दिसेल. ओके, हां, किंवा तुम्ही एक काम करू शकताय, म्हणजे एक काम करू शकताय, जरा विषय बोबडी वळली ते सोडा विषय, सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करा तुम्ही खाली लावलेल्या लिरिक्सवरती, स्प्लाइसवरती क्लिक करून तुम्ही याला लाईटनच्या जागी तुम्ही याला फिल्टरसुद्धा करू शकता, म्हणजे जरा भारी दिसेल थोडं, आणि ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे फिल्टर इथं बसून जाते. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर एकदम सोपा विषय आहे. ओके, नीट लक्ष द्या तुम्ही, फक्त एकदम स्टार्टिंगला तुम्हाला स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर इफेक्टचं ऑप्शन आहे, सिम्पली बघू शकता इफेक्ट, हे इफेक्टच्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आणि तुम्हाला ते व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे स्टार्टिंगला, त्या व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं इथं आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये जे हॉलो ब्लर नावाचा इफेक्ट दिसते 1 नंबरलाच, किंवा नाहीतर तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं किंवा सर्चमध्ये जाऊन हॉलो ब्लर सर्च केलं तर येतं आहे. 1 नंबरचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करायचा, ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ह्याला ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला अशा प्रकारे थोडी कमी करून इथं 1 सेकंदाच्या पण अलीकडे 2 सेकंदात थोडं अलीकडे ठेवायचं अशा प्रकारे, ठीक आहे. अशा प्रकारे एवढं ठेवल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, ह्याचा काही विषय नाही, एवढंच ठेवलं तरी चालतं आहे, किंवा तुम्ही थोडं इथं अशा प्रकारे ऑब्जेक्टमध्ये जायचं आहे, ऑब्जेक्टमध्ये जाऊन ऑल व्हिडिओ तुम्हाला इथं सेट करायचं, ठीक आहे. ऑल व्हिडिओ सेट करा म्हणजे अशा प्रकारे विषय होईल आणि एकदम असं कडक. ओके, एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर जो आपला हा पुढचा 2 नंबरचा फोटो आहे काय, तर 2 नंबरच्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पुढे जाऊन तुम्हाला इथं इफेक्टचं ऑप्शन आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला लेन्सवरती यायचं, तर लेन्स बघू शकता आणि तुम्हाला वायबल नावाचा जो आपला इफेक्ट आहे तो फक्त तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन एकदा इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला यायचं इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये, व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं लवचं एक म्हणजे सेक्शन आहे, हे सेक्शनवरती तुम्हाला यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारचं इथं मिनी रेनबो नावाचा जो आपला हा इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ओके, आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर सुद्धा आणखीन एकदा इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये तुम्ही क्लब हर्ट्स नावाचा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता हे त्याच्या अलीकडच्या फोटोवरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कॉम्बोमध्ये यायचं आहे, ठीक आहे. कॉम्बोमध्ये बाउन्स 1 नावाचा जो आपला ॲनिमेशन आहे ते सिलेक्ट करायचं आहे, त्याच्या दुसऱ्या फोटोला बाउन्स 2, ओके, सॉरी पेंडुलम 1चं जे ॲनिमेशन आहे हे सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. आणि नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे विषय होऊन जाते, मग सगळा व्हिडिओ एडिट होत आहे सगळा कडकमध्ये आणि मग तुम्ही ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करू शकता. इथं 1080 पिक्सल करायचं आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की त्याला डायरेक्ट गॅलरीत सेव्ह होतं आहे, डनवरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि तेवढं कमेंट मारा आणि सबस्क्राईब करा हो, विषय एकदम सोपा आहे, तेवढं करायचं. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय. बुक्की टिंगूल देतो नाहीतर.